नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाशिवरात्रीनिमित्त आम्ही आज राजेश भाऊ यांच्या घरी जात आहोत. आम्ही ठरवलं की यावर्षीची महाशिवरात्री आपण सर्वांनी एकत्र मिळून करायची. त्याचबरोबर कॅनडामध्ये फॅमिली डे निमित्त सोमवारी पण सुट्टी आहे. कॅनडामध्ये जेव्हा सोमवारी सुट्टी येते त्या आठवड्याला लॉंग विकेंड असं म्हणतात. लगातार 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे आम्ही 2 दिवस राजेश भाऊ यांच्या घरी राहणार आहोत आणि यावर्षीची महाशिवरात्री आम्ही सर्वजण एकत्र मिळून साजरी करणार आहोत. जेव्हापासनं राजेश भाऊची आणि आमची भेट झाली तेव्हापासनं आमच्या मैत्रीमधला गोडवा हा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आज मला यूट्यूबचे खरंच खूप आभार मानावेसे वाटतात, जे आम्हाला इतकी वर्ष शक्य झालं नाही. ज्या गोष्टीची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो ते यूट्यूबमुळे शक्य झालं. यूट्यूबमुळे आमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी माणसं आली. या गोष्टीचा आम्हाला आज खरंच खूप आनंद होत आहे. आपण नेहमी म्हणतो पैशाने सर्व काही मिळवता येतं, परंतु ते पूर्णपणे खरं नाही मित्रांनो. कारण आयुष्यामध्ये निस्वार्थपणे प्रेम करणारी माणसं हे आपल्याला नशिबानेच मिळतात. चला तर मित्रांनो, मग या आमच्यासोबत आणि इथून पुढचे 2 दिवस आम्ही एकत्र कशी घालवली ते आपण पाहूया. या आठवड्यामध्ये वातावरणात बराच बदल झालेला पाहायला मिळाला. बऱ्याच दिवसानंतर सध्या तापमान +डिग्रीमध्ये आलेलं आहे. ढगाळ वातावरण हे दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे सध्या जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. काय तयारी चालू आहे? आज महाशिवरात्र असल्यामुळं फराळाची तयारी आहे. वा वा, छान. शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हेरी गुड. आम्ही येण्याच्या अगोदरच ताईंनी महाशिवरात्रीचा फराळ बनवून ठेवला होता. मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. आमची फॅमिली भेट ही केवळ 2 महिने अगोदर झाली, परंतु आम्हाला एकही क्षण असं वाटलं नाही की या अगोदर आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आज असं वाटतं की आम्ही एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखतो. भाऊजी हे घ्या एक शुभेच्छाचा व्हिडिओ. शुभेच्छा नाही. घ्या, फराळाचा आस्वाद घ्या. महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि काही नाही, हेच आयुष्य आहे. हो ना. हेच भेटी गाठी. बरोबर लाखांनी आले लाखांनी गेले. बरोबर. काय लाखांनी आले लाखांनी गेले. दोस्त तेच आहे, बाकी काही नाही. जीवाचा मित्र तेच आहे, मित्र आणि ते कंपनी, बाकी काही नाही. बरोबर. खूपच छान सेलिब्रेशन चालू आहे आपलं. तुम्हाला गुळ तरी घ्यायचे का? इथं वाटले का ताट? रताळ्यावर काहीच नको तुम्हाला? सांगतो यांचे वाटतं. आज वातावरण खूप छान होतं, त्यामुळे आम्ही सर्वजण फराळ खाल्ल्याच्या नंतर चालण्यासाठी गेलो. राजेश भाऊ आणि ताई यांचा स्वभाव इतका गोड आणि प्रेमळ आहे की त्याचं वर्णन हे शब्दामध्ये करणं शक्य नाही. देवाने 7 समुद्रापार इतकी गोड माणसं आमच्या पदरामध्ये टाकली, याचा आम्हाला खरंच खूप आनंद आहे. त्यानंतर आम्ही दुपारी मुलांना घेऊन पोहण्यासाठी गेलो.
मुलांसोबत मनसोक्त स्विमिंगचा आनंद घेतला आणि आम्ही घरी परत निघालो. बसा. मजा आली. आशा ताईंना वेगवेगळे पदार्थ बनवण्याची खूप आवड आहे. आज त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त अतिशय पौष्टिक असे लाडू बनवायचे ठरवले. थोडं गरम करायचं ग. हे तापलं नव्हतं ना जरा. काढू. आपले सण जेव्हा आपण एकत्र येऊन साजरे करतो त्यामध्ये खरंच खूप वेगळाच आनंद असतो. असले पुराणे एक एक लाडू खाणी. किती लवकर लागू 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 खाऊ घालावं लागते. शोकचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनती कर जोडून मने दोघे कुमरा रात्रंदीन ध्यान करीती शिवाचे विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायद भूसर धन्य म्हणती तोची राजेश्वर. महाशिवरात्रीच्या रात्री आशाताईंनी आणि शिल्पानी महादेवाची पूजा केली. त्या दोघींची पूजा चालू असताना आम्ही मात्र सर्वांनी कॅरम खेळण्याचा आनंद घेतला. परवाच यायला पाहिजे होतं. अजून आहेत की आता समर हॉलिडेज मध्ये मस्त राहत जाऊया इकडं. जून पासून आहे ना इकडं तिकडं असं राहायचं. आमटी पण नाही. आमटी खायला घेऊ का थोडं जरा. शेंगदाण्याची आमटी झाली गेली झाली. तिकडेच घेऊया ना. हा तिकडेच घेऊया. मी घेते मी कसं आता. रात्रीचा फराळ खाल्ल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून लाडू बनवायला सुरुवात केली. वा मस्त लाडू बनवले. हेल्दी लाडू. लहान झाला. ठीक आहे. मला तसं येत नाही करता ते दोन बोटांमध्ये नाही का असं येते. असं बघा. वा एक नंबर झाला. एक नंबर झाला. मोदक टाईप झाला काय. आत्मा छान करेल त्याच्यापेक्षा.
मग का तुमचं आणि माझा सारखाच झालाय. ताईचे छान आहे, एक सारखे आलं. हे बघा आम्ही सगळेजण मिळून एकदम ड्रायफ्रुट हेल्दी असे लाडू बनवतोय. ताईंनी आणि शिल्पानी हे याचं मिक्सर बनवून ठेवलं होतं दुपारी आणि आता आम्ही सगळेजण मिळून बनवतोय. राजेश भाऊनी एक बनवला होता लाडू, तुम्हाला दाखवला असता पण कुठे गेला. किती फटाफट बनले बघा कमी वेळामध्ये, काहीच वेळ लागला नाही. असं असते सगळेजण एकत्र आले की असं काम हसत खेळत होऊन जातं. इंडियातल्या लेडीज म्हणतात आपल्याला काहीतरी कलाकारच माणसं बसली. या लाडू खायला सगळेजण. छान झाले का लाडू, एक नंबर. झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा झोपेमधनं उठलो आणि खिडकीमधनं बाहेर पाहिलं तर काही पक्षी अन्न पाण्याच्या शोधामध्ये चालताना दिसली. सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर नाश्त्यासाठी राजेश भाऊनी सर्वांसाठी पोहे बनवायचं ठरवलं. खूप आवडीने त्यांनी सर्वांसाठी पोहे बनवले. त्यांची पोहे बनवण्याची पद्धत आणि चव ही अतिशय वेगळी होती. आज नाश्ता भाऊनी केलेला आहे. हे बघा सकाळी सकाळी आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. सोमवारचा दिवस हा फॅमिली डे असल्यामुळे आम्ही मुलांना केक आणण्यासाठी बाहेर गेलो. Vanilla ice cream top layer, and this one has 4 sprinkles. आम्ही बाहेरून येईपर्यंत शिल्पानी आणि आशाताईंनी दुपारच्या जेवणाची तयारी केली. हे बघा आम्ही सगळेजण आता केक कट करतोय. बस हॅपी फॅमिली डे. छान मज्जा आली सगळ्यांना एकत्र. हो थँक्यू. हॅपी फॅमिली डे. हॅपी फॅमिली डे. मस्त. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही एकत्र येऊन महाशिवरात्री साजरी केली. 2 दिवस कुठे गेले काही समजलं नाही. त्यानंतर आम्ही घरी परत निघालो. धनुष ओपनच आहे बसा. ठेव काय ते मागेच. पुढचं घेऊ का मग समोर? राहू दे ठेवले आता. सांडायचं ना. हा ठेवलं.
आयुष्यामध्ये आपले मन आणि विचार जर जुळले तर आपण मित्र कधी बनतो हे आपल्याला काही समजत नाही. अगदी तसंच काही घडलं आमच्यासोबत. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.